देवाला गौरव असो. यावेळी आपण आपल्या भक्तीस सुरुवात करूया. आजच्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये मी सर्व मंडळीचे स्वागत करते. आज आपण पितृदिन साजरा करत आहोत. मंडळीतील सर्व पितांना MYF कडून पितृदिनच्या हार्दिक शुभेच्छा. उत्पत्ती 18वा अध्याय 19वे वचन. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. बाप्पा वाचलेली वचनं आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गीय पिता, आम्ही सर्व पितांसाठी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना करतो जे आपल्याबरोबर आपल्या कुटुंबांची काळजी घेतात. सर्वांसाठी नेहमी ते त्यागवृत्ती दाखवितात. आपल्या घरचे आनंदी राहावे म्हणून रोज कष्ट करतात. अशा प्रत्येक पिताला तू नेहमी आशीर्वादित कर. येशूच्या गोड आणि प्रिय नावात मी मागते म्हणून तू ऐक. आमेन. मी मंडळीस विनंती करते की त्यांनी गीत गाण्यासाठी उभे राहावे. उपासना संगीत पुस्तकातून सॉन्ग नंबर 8. मी तुझं बाप सदैव म्हणावे, मी तुझं बाप सदैव म्हणावे. सहस्रनामे शोभती तुझला, शोभती तुझला. काय तयास करावे, मी तुझं बाप सदैव म्हणावे. बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा. वेड मला न चढावे, मी तुझं बाप
उभे असतानाच आपण संस्कारविधी पुस्तकातून 25वा रविवार पान क्रमांक 86 हा शास्त्रभाग आळीपाळीने वाचू. मी श्रेयस तोरणे याला विनंती करते की त्याने आपल्यासाठी आळीपाळीचा शास्त्रभाग हा वाचावा. पंचवीसावा रविवार चिरकालिक प्रकाश. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अहंकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळो राष्ट्रात झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरणा येऊन ते विकास पावले. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन, लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन. तुझवर शांती सत्ता चालविल व न्याय तुझा कारभार पाहिल, असे मी करीन. यापुढे तुझ्या देशातील जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश यांचे नावही ऐकू येणार नाही. कारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे, असे तू म्हणशील. यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याचे चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही. कारण परमेश्वर तुझा सर्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. तुझे सर्व लोक धार्मिक होतील, तुझे भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविले रोप होतील. तू माझ्या हाताची कारिगिरी होईल. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडून आणेन. आता आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रकट करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियापासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभ दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. आणि तुझ्या जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याच विषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान
आणि सनातन जीवन याच विषयी मी विश्वास धरते. आमेन. ह्या वेळेस मध्यस्थीची प्रार्थना होईल. आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना रेव्हरंड मिसेस सुलभा आहाळे हे करतील. मंडळीने कृपया स्थानापन्न व्हावे. आपण प्रभू समोर नम्र होऊया आणि प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या समयी या पवित्र आराधनेमध्ये तुझ्या सर्व भक्तांसमवेत जे आज MYF या ठिकाणी उपस्थित आहे, क्वायर या ठिकाणी उपस्थित आहे, टेक्निकल टीम आणि ऑनलाईन भक्ती करणारे आमचे सर्व यांच्या समवेत प्रभू परमेश्वर, आम्ही तुझं गौरवी नाव स्तवितो आणि गेल्या आठवड्यामध्ये तू देऊ केलेले सर्व आशीर्वाद आम्ही स्मरतो. आमच्या ह्या प्रिय मंडळीला आणि ऑनलाईन भक्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित केलेला आहेस प्रभू. त्यांच्याद्वारे तू गौरविला जात आहेस आणि आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज महाराष्ट्रामध्ये कोविड-19नी जे आजारी आहेत अशा लोकांची संख्या कमी होत आहे, आटोक्यात आलेली आहे. आणि प्रभू, आम्ही याबद्दल धन्यवाद देत विनंती करीत आहोत की दयेने कृपेने असं होऊ देत बाप्पा की तिसरी लाट आमच्या देशावरतीच काय परंतु संपूर्ण जगतामध्ये येऊ नये आणि त्याद्वारे प्रभू आम्ही तुझं गौरव करावं. या मंडळीला तू आशीर्वादित कर विशेष प्रकारे. आमच्या मंडळीतील प्रत्येक पित्यासाठी आणि पिता समान असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. होय प्रभू परमेश्वरा, प्रत्येक पिता हा अत्यंत शांत राहून सौम्यतेने अगदी स्वर्गीय पित्यासारखं प्रेम जाहीर करीत असतो. त्याचं प्रेम कधीही प्रभू आम्ही शब्दात पाहत नाही, परंतु आम्ही त्याचं प्रेम हे प्रत्येक कृतीतून पाहतो, कष्टातून पाहतो. प्रति दिवशी आम्हासाठी जी प्रार्थना ते करीत असतात त्याद्वारे पाहतो. आणि प्रभू परमेश्वरा, विनंती आहे की आज जे सर्व पिता स्वर्गीय पित्याकडे आलेले आहेत प्रभू, ते तर स्वर्गामध्ये तुझं गुणगौरव करीत आहेत, परंतु त्यांच्या तुझ्याकडे येण्यामुळे जे परिवार आज दुःखी आहेत त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोरून चावतो. त्यांच्यासाठी हा पितृदिन अत्यंत कठीण असा आहे, परंतु प्रभू तू असा महान प्रभू आहेस की सर्व दुःखातून बाहेर काढतोस. सर्व डोंगर जे दुःखाचे कष्टाचे आहेत ते तू पेलवण्यायोग्य करतोस. आज प्रभू आम्ही त्या सर्वांसाठी तुझ्या नावाला धन्य म्हणतो की जे पिता आज आपल्या घरकुलामध्ये आहेत आणि जी लेकरं आनंदाने आपल्या पित्यासमवेत आपल्या कुटुंबासमवेत हा पितृदिन साजरा करीत आहेत. दयेने कृपेने त्यांना तू विपुलतेने आशीर्वादित कर आणि पित्याची कृपा आणि त्यांच्या सर्व प्रीती आणि काळजी यांच्याद्वारे कुटुंबाला आकार येऊ देत. आज प्रभू आम्ही आमच्या मंडळीतील MYFसाठी तुझं नाव गौरवितो. त्यांना तू हे ओझं दिलंस की त्यांनी तुझं गौरव करावं आणि जरी अजून धार्मिक स्थळं ओपन झालेली नाहीत, खुली झालेली नाहीत, तरी देखील त्यांनी एकत्रित आले आणि सर्व नियमांचं पालन करीत अंतर राखत त्यांनी प्रभू परमेश्वरा प्रॅक्टिस केल्या. त्यांनी आजची भक्ती यासाठी ते सिद्ध झाले. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. MYFचं जे सर्व काम आहे प्रभू परमेश्वरा त्याच्यामध्ये तू त्यांचा मार्गदर्शक असा हो. आज आमची प्रार्थना आहे संडे स्कूल जे आजपासून सुरू होत आहे प्रभू, त्यांना तू आशीर्वादित कर आणि संडे स्कूलच्या प्रत्येक लेकराद्वारे प्रत्येक टीचरद्वारे तू गौरविला जा. आमचं WCS आणि त्याचप्रकारे मेथडिस्ट मेन यांच्याबरोबरही तू हो. पाळकीय समिती, पाळकीय परिषद यांच्याद्वारे तुझं कार्य होऊ देत आणि कठीण परिस्थितीमध्ये सर्व लोकांना आधार देत ज्या वेळेला पास्टेट कमिटी आणि परिषद पुढे जात आहे प्रभू, त्यांचं मनोबल तू उंचाव. कोणत्याही प्रकारे त्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू देऊ नको आणि सर्व डिसिजन्स घेण्यासाठी त्यांच्या समवेत तू हो. प्रभू, जरी आज आम्ही अत्यंत ॲक्टिव्हरित्या लोकांच्या समोर येत नाही, परंतु पडद्याच्या मागे सर्व पाळकीय समिती आणि परिषद काम करत आहे, सगळ्यांच्या सुखादुःखात आहे,
सगळ्यांवरती एक प्रीतीपूर्ण नजर ठेवून आहे की ज्याच्यामुळे प्रभू त्यांना प्रत्येकाचे दुःख समजतात, कोणाकडे काय चालू आहे हे त्यांच्या लक्षात येतं. विनंती आहे प्रभू की ही जी सेवा ते करीत आहेत ती तू आशीर्वादाची कर. आज ऑनलाईन प्रभू जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जॉन वेस्ली यांच्याद्वारे आम्हापर्यंत मेथडिस्ट चर्च आलेला आहे. त्या जॉन वेस्लीचा वाढदिवस जो आम्ही मागील आठवड्यामध्ये साजरा केला, त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन अत्यंत मेथॉडॉलॉजिकली आणि सर्व मेथड्स फॉलो करत आम्ही उत्तम असे ख्रिस्ती व्हावं आणि तुझं नाव गौरवावं असं होऊ देत. विनंती आहे प्रभू, मेथडिस्ट चर्च इन इंडिया या मंडळीला तू आशीर्वादित कर. आमचे बिशप्स, डिएसएस, पाळक, ले पर्सन्स, कॉंग्रिगेशन्स प्रत्येकाबरोबर तू हो. आज प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत, दयेने कृपेने सर्व इव्हँजलिस्ट जे सुवार्तिक आहेत त्यांच्या ओठांना जिभेला स्पर्श कर. त्यांच्या पायांना तू बळ दे की जेणेकरून तुझं वचन घेऊन ते अशा ठिकाणी पोहोचतील, दुर्गम ठिकाणी पोहोचतील ज्या ठिकाणी तुझं वचन गेलेलं नाही. आज प्रभू परमेश्वरा, खरोखर आम्ही धन्य झालेलो आहोत, कारण आमचा जिवंत देव आमचा पिता आहे आणि त्या पित्याच्या मार्गदर्शनात, प्रीतीत, कृपेत, दयेत आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही आध्यात्मिक जीवनात आणि दैनंदिन जीवनात पुढे जातो आहोत. प्रभू दयेने कृपेने अशाच प्रकारे तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती असू देत. आणि प्रार्थना आहे प्रभू, ही पितृतुल्य करुणा, प्रीती, मार्गदर्शन आमचं भारत सरकार, महाराष्ट्रातील सरकार यांच्या समवेत असू देत. आणि आज प्रभू आम्ही सर्व मंडळी जे ऑनलाईन आहेत, जे या ठिकाणी आहेत, त्यांच्यासह ही भक्ती तुझ्या हाती सोपवतो, यासाठी की आम्ही नव्हे परंतु तू आणि केवळ तूच आम्हाला चालवावंस. ही प्रार्थना धन्यतारक येशूच्या नावात आम्ही केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळीसाठी काही जाहिराती व सूचना आहेत. ते मंडळीचे सेक्रेटरी मिस्टर राजन कॅम्बल हे आपल्याला देतील. सर्व मंडळीस ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. 2021 सालचा आजचा हा 25वा रविवार आहे आणि खरोखर परमेश्वराची स्तुती असो की त्याने आजचा हा पवित्र वार आपणा प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला आणि त्याची स्तुती, आराधना आणि भक्ती करण्याची सुसंधी पुनश्च आपणास लाभू दिली. याबद्दल परमेश्वराचे आपण आभार मानूया व त्याच्या नावास धन्यवाद देऊया. आजच्या या रविवारच्या ऑनलाईन सभेमध्ये आमच्या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे आप्तजन, शुभचिंतक, आदरणीय पाळक वर्ग आणि परदेशातून सोबत जोडलेल्या सर्व बंधुभगिनींचे प्रभूच्या थोर आणि गौरवी नावात मी स्वागत करतो व मंडळीतील सर्व पितांना आजच्या या पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मंडळीकरता ज्या काही सूचना आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत. आपली दर रविवारची भक्ती सकाळी ठीक 10 वाजता असते आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ही भक्ती ऑनलाईनच घेण्यात येईल आणि या भक्तीचे लाईव्ह प्रक्षेपण आपण फेसबुकवर करीतच असतो आणि तदनंतर आपण ते यूट्यूबवर देखील प्रक्षेपित करीत असतो. लॉकडाऊनचे निर्बंध जरी शिथिल झाले असले तरी अजून धार्मिक स्थळातील भक्ती घेण्यासाठी आपणास परवानगी दिली गेलेली नाही आहे. धार्मिक स्थळं अजून देखील बंदच आहेत आणि म्हणूनच आपली ही रविवारची भक्ती आपण ऑनलाईन घेत असतो.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून आपले संडे स्कूलचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्यात येत आहेत आणि याविषयीची सविस्तर माहिती आपल्या संडे स्कूल बोर्डाच्या सुप्रिटेंडंट मिसेस अनिता समुद्रे यांच्याकडून मिळाली आहे आणि ती पुढीलप्रमाणे आहे. स्टँडर्ड 1 ते 4 लेकरांचा प्राथमिक वर्ग दर रविवारी संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळेदरम्यान मिसेस अनिता समुद्रे ह्या घेतील. स्टँडर्ड 5th, 6th व 7th लेकरांचा कनिष्ठ वर्ग दर शनिवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेदरम्यान मिसेस प्रिसिल्ला सदनकर घेतील. या वारामध्ये थोडा चेंज झालेला आहे. पहिल्यांदा आपण हा कनिष्ठ वर्गाचा क्लास रविवारी घेत होतो, परंतु काही कारणास्तव हा क्लास दर शनिवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेदरम्यान मिसेस प्रिसिल्ला सदनकर घेतील. 8th, 9th व 10th स्टँडर्डच्या लेकरांचा माध्यमिक वर्ग दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेदरम्यान मिस्टर प्रशांत गायकवाड हे घेतील. ज्युनियर व सिनियर नर्सरीतील लेकरांचा संडे स्कूल क्लास लेकरांची उपस्थिती फारच कमी असल्यामुळे सध्या तो बंद ठेवण्यात आलेला आहे आणि जर लेकरांची उपस्थिती वाढते तर हा क्लास पुन्हा आपण सुरू करण्यात येईल. 5th, 6th व 7th स्टँडर्डच्या लेकरांचा कनिष्ठ वर्गाचा एक विशेष ऑनलाईन क्लास आज रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेदरम्यान मिसेस प्रिसिल्ला सदनकर या घेणार आहेत. तदनंतर हा शनिवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत घेतला जाईल. पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या लेकरांना या संडे स्कूल क्लास अटेंड करण्यास प्रोत्साहित करावे आणि त्यांना सहाय्य देखील करावे. MYFची दर शनिवारी होणारी ऑनलाईन मीटिंग ठरलेल्या वेळी घेण्यात येईल. मंडळीतील तरुणींनी या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि आपल्या कलागुणांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करावा अशी विनंती MY प्रेसिडेंटद्वारे करण्यात येत आहे. महिला मंडळाची सभा दर गुरुवारी सायंकाळी ठीक 5 वाजता ऑनलाईन घेण्यात येते आणि बहुसंख्य महिलांनी या सभेमध्ये भाग घ्यावा अशी विनंती महिला मंडळ अध्यक्षांद्वारे करण्यात येत आहे. आजचा रविवार हा आपण पितृदिन अर्थात फादर्स डे म्हणून साजरा करत आहोत आणि आजची संपूर्ण भक्ती ही MYF चालवित आहे. आजच्या या सुनियोजित भक्तीसाठी MY प्रेसिडेंट मिस्टर सॅम्युअल शिवपुरे आणि MYFच्या सर्व सक्रिय सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व मंडळीतर्फे आपणास शुभेच्छा देतो. कृपया आपले स्वनाकारचे डबे सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान आपल्या ऑफिसमध्ये आपले पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे आणून देण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे आपले मासिक दान, रविवारच्या भक्तीचे दानार्पण, उपकार स्तुतीचे दान आणि अनुदान जर आपल्यास ऑनलाईन भरता आले तर कृपया ऑनलाईन भरावे आणि शक्य नसल्यास सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान आपल्या ऑफिसमध्ये पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे ते रोख रकमेच्या स्वरूपात अथवा चेकने जमा करावे आणि त्याची रीतसर पावती घ्यावी. प्रार्थनेसाठी विनंती आहे. मिस्टर प्रभाकर छत्रे अंकल, मिस्टर नंदकुमार त्रिभुवन, मिस मीनाक्षी फ्रान्सिस, मिस्टर विश्वास सरदार यांना परमेश्वराकडून आरोग्यदान प्राप्त व्हावे यासाठी आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेत आपण यांची आठवण ठेवावी. त्याचप्रमाणे संडे स्कूल लेकरांसाठी आणि संडे स्कूल टीचरसाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती संडे स्कूल बोर्डातर्फे आपणास करण्यात आलेली आहे. आपल्या भक्तिमंदिरातील वेदी ही आज आपण पुष्पगुच्छांनी सुशोभित झालेली अशी पाहत आहात आणि ही पुष्पगुच्छे मिस्टर निलेश बर्डे यांनी त्यांचे वडील स्वर्गवासी मिस्टर श्याम सुंदर जोसेफ बर्डे यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली आहे. मिस्टर निलेश बर्डे व कुटुंब यांचे मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर आपणास त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित करो. धन्यवाद. ह्यावेळेस आपल्यासाठी विशेष प्रार्थना, पितृंसाठी आणि ज्यांनी आपले वाढदिवस व वर्धापन दिन साजरे केले आहेत त्या सर्वांसाठी आपली पाळक मॅडम रेव्हरंड मिसेस सुलभा आहाळे हे करतील.
यावेळेला आपण विशेषतः ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि त्याचप्रकारे मिस्टर श्यामसुंदर जोसेफ बारडे यांना वयाच्या 84व्या वर्षी 9 मे 2021 रोजी देवाज्ञा झाली आणि बारडे परिवार हे दुःखामध्ये होते. परंतु त्याच दरम्यान आपल्या मंडळीमध्ये देखील आणि संपूर्ण कल्याणमध्ये महाराष्ट्रामध्ये जी तीव्र लाट होती कोविडची, त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला ही बातमी मंडळीपर्यंत पोहोचवता आली नाही. परंतु आज हे मी जाहीर करते की या कुटुंबासाठी आपण विशेष प्रकारे प्रार्थनेमध्ये असावं. आपण वाढदिवसांची लिस्ट पाहतो आहोत. 14 तारखेला वैशाली एस रायबोर्डे, रेबेका डब्ल्यू आढाव, आयुष एस काळपुंड यांनी आपला वाढदिवस साजरा केला. 15 तारखेला सुलभा सदनकर, हॅरी आर कदम, पराग एम तोडे, पवनी फसाले, डेविड एन छत्रे, संध्या मस्करे की मकासरे, क्षमा करा इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, ती करेक्ट करण्यात येईल. संध्या मकासरे, प्रशांत पी गायकवाड. 16 तारखेला रिबेका एन महापुरे, प्रशांत उमाप, मनोरमा के घोडके. 17 तारखेला ज्यांनी वाढदिवस साजरे केले ते येणेप्रमाणे आशा सिसिल सल्वाडोर, सुशील पी बोर्डे, प्राचिता आर साळवी, प्रमिला श्याम जाधव. 18 तारखेला अजय सांदेकर, राकेश साळवी, सुमन लोंढे, हेमंत खबाडे, निखिल ए गायकवाड. 19 अल्बर्ट वाय गवारे, 20 स्टेला एस कांबळे, स्वप्नील एस तारे, शरद खंडारे. ज्यांनी लग्न वर्धापन दिन साजरे केले अशी जोडपी आहेत. 15 तारखेला मिस्टर विजय व मिसेस शिला क्षत्रिय. 16 तारखेला मिस्टर जगदीश व मिसेस शिला भांबळ. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला प्रतिदिवशी अशी कारणं देतोस, इतके आशीर्वाद पुरवतोस की जेणेकरून आम्ही गुडघ्यावर येतो, नम्र होतो आणि तुझी स्तुती करतो. आमच्या प्रिय मंडळीमध्ये प्रभू तू सुंदर असं MYF आणि WCS आणि संडे स्कूल दिलेलं आहे. संडे स्कूलची क्लासेस सुरू होत असताना त्यांच्या समवेत तू हो आणि सर्व शिक्षकांना तू बुद्धी, ज्ञान आणि समंजसपणा पुरव, जेणेकरून ख्रिस्तासारखं येशूप्रमाणे ते देखील उत्तम शिक्षक ठरतील. जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर तू हो आणि जे पेरेंट्स आहेत त्यांना विशेष आशीर्वादित कर. कारण की प्रभू ऑनलाईन क्लासेस होत असताना आईवडिलांचं सहकार्य अनिवार्य असं ठरतं आणि त्या सर्व गोष्टीत मदत करण्यासाठी प्रभू तू त्या प्रत्येकास समवेत हो. आज विनंती आहे ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत अशा जोडप्यांना तू विशेष आशीर्वादित कर. तुझ्या नावात, त्रैक्य देवाच्या नावात त्यांनी करार केला, एकत्र आले आणि विवाह संस्थेमध्ये येतपर्यंत पुढे आलेले आहेत. विनंती आहे प्रभू त्यांच्याद्वारे ख्रिस्त गाजविला जावा आणि त्यांचं घरकुल हे विश्वासावरती म्हणजेच येशू ख्रिस्तावरती आणि खडकावरती असं उभं असलेलं ठेव, जेणेकरून प्रभू कोणत्याही वादळामध्ये, पावसामध्ये ते कोलमडणार नाही, पडणार नाही. आज प्रभू परमेश्वरा विनंती आहे ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले त्यांना तू विपुलतेने आशीर्वादित कर आणि ज्यांनी मागील आठवड्यामध्ये वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांना ती जी कृपा,
प्रीती दया तू पुरवलीस त्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू त्यांच्या समवेत अशाच प्रकारे तू हो, जे अभ्यासात आहेत, कामात आहेत, घर संसार सांभाळत आहेत किंवा आपल्या दैनंदिन व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीबरोबर तू हो आणि वाढदिवसाचे सर्व स्वर्गीय आशीर्वाद म्हणजेच आनंद, शांती आणि प्रीती स्वर्गीय पित्याकडून त्यांना प्राप्त होऊ देत. आज प्रभू बारडे परिवाराला आम्ही तुझ्या दयासनासमोर उंचावतो. दुःखातून गेलेले आहेत आणि विनंती आहे प्रभू, ह्या दुःखात त्यांना तू सांत्वना पुरव आणि त्यांच्याद्वारे जो ख्रिस्ती विश्वास आहे की आमचा प्रिय येशू ख्रिस्त येईल तेव्हा आम्ही सर्व एकमेकांना भेटू आणि देवाचं गौरव करू, तो विश्वास प्रभू लोकांच्या समोर प्रदर्शित होऊ देत. आजची भक्ती प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे MYF पितृदिनानिमित्त, फादर्स डे निमित्त साजरा करीत आहेत, भक्ती चालवत आहेत. विनंती आहे प्रभू, आजचं वचन, आजची भक्ती आणि सर्व पितानी पिता समान असलेले सन्माननीय लोक यांना तो आशीर्वादित कर. ही प्रार्थना मी धन्यतारक येशूच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. मी डॅनियल गॉडविन याला विनंती करते की त्याने आजचा शास्त्रभाग वाचावा. आजचा शास्त्रभाग आहे मत्ते याचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन. मत्तेचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन वाचूया. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याचा विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेविले. परमेश्वर वाचन आशीर्वाद. आता आपण परमेश्वरांची स्तुती आराधना करूया. मी MYFला विनंती करते की त्यांनी पुढे यावे.
चेक चेक चेक. चेक चेक. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व उभं राहूया आणि परमेश्वराची स्तुती आराधना करूया. पहिलं गाणं आपण परमपिता की हम स्तुती गाय हे गाऊया. पेज नंबर आहे 71, सॉन्ग 61. आणि आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया. दुसरं गाणं आपण इबादत करो हे गाऊया. दुनिया
आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचं उत्पन्न करणारे सर्व जगाचे न्यायाधीश, तुला मान महिमा गौरव आता आणि सर्व काळ असो. लॉर्ड, आजचा दिवस देवपा तुम्ही आमच्या जीवनात जोडलाय, आशीर्वादाचं केलंयस लॉर्ड, म्हणून तुझं धन्यवाद करते देवपा. आज युद्धद्वारे देवपा तुझी स्तुती आराधना तुझी गौरव तू करून घेतला लॉर्ड, म्हणून तुझं धन्यवाद करते देवपा. आजची भक्ती तू आमच्यासाठी आशीर्वादित कर देवपा. आज मी विशेष करून मागते देवपा प्रत्येक पालकांसाठी देवपा आज वडील दिवस आम्ही साजरा करत आहोत देवपा. प्रत्येक आमचे देवपा मंडळीतले प्रत्येक फादरला देवपा तू ब्लेस कर देवपा त्यांची जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते सांभाळण्याकरता तू त्यांना देवपा शक्ती सामर्थ्य दे देवपा. त्यांना बघून त्यांच्या लेकरांनी देवपा तुला अनुसरावं देवपा, असं तू कर देवपा. आजचा सरमन देवपा तुझे हाती देते देवपा, ते तू आमच्यासाठी ब्लेस कर देवपा. जे प्रत्येक देवपा आज आमचे देवपा कनेक्ट आहेत देवपा चर्चमध्ये देवपा लाईफद्वारे देवपा, प्रत्येकांना तू ब्लेस कर, आशीर्वादित कर देवपा. त्यांची पुढची वेळ तुझ्या हाती देते. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तू ऐक पिता, आमीन. मी पाळक मॅडम यांना विनंती करते की ज्यांचे वक्ता आपल्यास आज लाभले आहेत त्यांचा परिचय द्यावा. मी आज अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने आजचे प्रभूचे सेवक जे प्रभूच्या वचनातून सेवा करणार आहेत त्यांची ओळख करून देऊ इच्छिते. आज आपल्याला जे पाळकसाहेब लाभलेले आहेत अजून त्यांचं ऑर्डिनेशन झालेलं नाही, कारण ते 2 वर्षापूर्वीच ग्रॅज्युएट झालेले आहेत. त्यांचं नाव आहे पास्टर अनुग्रह पीटर. जरी त्यांचं ऑर्डिनेशन झालेलं नाही तरी प्रभूच्या सेवेत ते इतकी वर्ष आहेत की त्यांना बिशप साहेबांनी 100 वर्ष जुनं असलेलं मेथडिस्ट चर्च सोनीपत या ठिकाणी त्यांना पालखी सेवेची संधी दिलेली आहे. त्याचप्रकारे तरुणांमध्ये त्यांची सेवा, पास्टर अनुग्रह पीटर यांची सेवा ही खूप आहे. त्यामुळे त्यांना यूथ डायरेक्टर दिल्ली रिजनल कॉन्फरन्स असं नियुक्त करण्यात आलेलं आहे. कोविड महामारीच्या आधी अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी डिस्ट्रिक्टच्या आणि रिजनल कॉन्फरन्सच्या त्यांनी सभा घेतलेल्या आहेत. त्यांचं शिक्षण BA हिस्ट्री ऑनर्स दिल्ली युनिव्हर्सिटी आणि BD लेनर थिओलॉजिकल कॉलेज येथून झालेला आहे. 2010 ते 2012 डिस्ट्रिक्ट यूथ प्रेसिडेंट म्हणून ते होते आणि 2010 ते 2013 लोकल यूथ प्रेसिडेंट होते आणि 2012 ते 2016 रिजनल यूथ प्रेसिडेंट ऑफ दिल्ली रिजनल कॉन्फरन्स होते. त्यांचे आईवडील, पत्नी आणि लहान बहीण हे सगळेजण चर्चा सेवेमध्ये विशेषतः संडे स्कूल मिनिस्ट्रीमध्ये आपलं योगदान देतात. आज हम पास्टर अनुग्रह पीटर का तहे दिल से स्वागत करते हैं वर्नर मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च में. आज प्रभु के कलाम के द्वारा आप हमारे साथ बात करने वाले हैं और आप हमारे साथ इस इबादत में शामिल हुए, इसलिए पास्टर अनुग्रह पीटर हम आपका शुक्रिया अदा करते हैं और प्रभु आपकी वचन की सेवा से और यूथ में जो आपकी सेवा है उसके द्वारा आपको आशीषित करें और जहाँ जहाँ आपका वचन जाता है और जहाँ जहाँ आप कार्य करते हो वो सब प्रभु बहुताई से आशीषित करके सबको उससे प्रभु की सुवार्ता या विटनेस प्राप्त होवे. इस विनती के साथ और इस प्रार्थना के साथ हम सम्माननीय पास्टर साहब अनुग्रह पीटर इनका स्वागत करते हैं. थैंक यू.
आप सबों को प्रभु के जीवित नाम में मसीह यीशु के नाम में सलाम। आप सबको जय मसीह की। खुदावंद का धन्यवाद हो कि खुदावंद ने आज ये मौका हमको दिया कि आज हम वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च कल्याण के साथ फादर्स डे की दिन में आज इबादत कर रहे हैं। खुदावंद का हम धन्यवाद देते हैं कि खुदावंद ने ये अवसर हमको बख्शा कि आज हम लोग ऑनलाइन रूप से आप सबके साथ जुड़े और खुदावंद की इबादत करें, उसके नाम को हम शुक्र करें। इस समय मैं धन्यवादी हूँ हमारी आदरणीय मैम और सीनियर पास्टर रेवरेंड मिसेस सुलभा पी आले मैम का कि उन्होंने अवसर मुझे दिया कि मैं आज आप सबके साथ खुदावंद के कलाम को बांट सकूं और खुदा के नाम को महिमा दूं। मैं मैम आपका हृदय गहराई से मैं आपका धन्यवाद हूं और प्रभु में मैं आपके लिए हमेशा प्रार्थना करता हूं क्योंकि आपने हम सबको सिखाया कॉलेज के दिनों में, और आज जो आपकी शिक्षा है उसको हम तमाम लोगों के साथ जाके बांटते हैं और खुदा के नाम को महिमा देते हैं। साथ ही साथ मैं शुक्रगुजार हूँ असिस्टेंट पास्टर स्वप्निल निर्मल का कि आपने इनवाइट हमें किया और सारा तरीका आपने गाइड किया कि किस प्रकार से आज के इबादत में हम आपके साथ जुड़ सकते हैं। पासवान हम आपके इन प्रयासों के लिए प्रभु का धन्यवाद देते हैं और खुदा उनकी आशीष आपके ऊपर चाहते हैं। साथ ही साथ मैं धन्यवादी हूँ हमारे MYF प्रेसिडेंट मिस्टर सैमुअल महापुरे का और आपकी पूरी MYF की टीम का। खुदा आप सबको जवानों को बहुत ऐसे आशीष दे, इसी प्रकार से आप प्रभु के लिए काम करते रहें और खुदा उनकी आशीष आप सबके परिवारों के साथ हमेशा बनी रहे। खुदा आप सबको बहुत ऐसे आशीष दे। खुदा का कलाम जो कि आज के मनन के लिए हम सब के सामने पढ़ा गया वो हमें मिलता है मत्ती रचित सुसमाचार उसका 1 अध्याय और उसकी 18 आयत से लेके 25 आयत तक। मत्ती रचित सुसमाचार 1 अध्याय उसकी 18 आयत से लेके 25 आयत तक और उसकी 24 और 25 आयत के ऊपर एक बार फिर से अपने ध्यान को हम लोग केंद्रित करेंगे, जहां पर इस प्रकार लिखा है, तब यूसुफ नींद से जागकर प्रभु के दूत की आज्ञा के अनुसार अपनी पत्नी को अपने यहाँ ले आया और जब तक वो पुत्र ना जनी तब तक उसके पास ना गया और उसने उसका नाम यीशु रखा। ये खुदा उनका जीवित कलाम है। खुदा इस कलाम के पढ़े और सुने जाने पे बहुत ऐसे आशीष दे। आमीन। आइए हम लोग दुआ मांगे। आसमान जमीन के मालिक खालिक हमारे जीते मेहरबान खुदावन, हम आपके निहायत शुक्रगुजार हैं इस मुबारक समय के लिए जो खुदावन आपकी ओर से हमको मिला कि आज के दिन में हम आपकी इबादत के लिए अपने स्थानों पे एकत्रित हुए। खुदावन हम लोग जानते हैं कि इन दिनों के अंदर बहुत सी परेशानियां हैं, दुख तकलीफ मुसीबत बीमारी है, परंतु हम आपका धन्यवाद देते हैं कि इस टेक्नोलॉजी के माध्यम से खुदावन आपने हमको हमारे अजीजों के साथ मिलके आपकी संगति करने का और विशेषकर आपकी हमदो सिताइश करने का मौका हमें दिया है। हम आपको धन्यवाद देते हैं और आपसे विनती करते हैं कि आज की इबादत पे आपकी आशीष हो। विशेषकर आज के कलाम को जब हम लोग सीखने के लिए आए हैं तो खुदावन आपसे विनती है कि इस कलाम को सीखने की हमें समझ प्रदान करें। पवित्र आत्मा आपसे विनती करते हैं कि इस कलाम को सीखने और समझने में आप हमें शक्ति प्रदान करें। मसीह यीशु के मुबारक नाम में प्रार्थना को मांग लेते हैं, आमीन। खुदावन के कलाम से जो पोर्शन आज हमने पढ़ा तो आप में से कई लोग ये सोच रहे होंगे ये तो पादी साहब ने क्रिसमस के समय का पोर्शन पढ़ा है जिसमें प्रभु यीशु मसीह के जन्म के विषय में बताया गया है, परंतु आज तो फादर्स डे है। बिल्कुल आज फादर्स डे है और इस समय हम तमाम फादर्स को, पिताओं को मसीह में आप सबको हैप्पी फादर्स डे भी कहते हैं। प्रभु की आशीष आप सबके साथ बनी रहे। और आज इस फादर्स डे के उपलक्ष्य के ऊपर सभी फादर्स के लिए खुदा उनका कलाम एक बहुत महत्वपूर्ण बात आज हमसे करने जा रहा है, जिसको आज हम लोग खुदा उनके कलाम से बहुत ही कम समय में हम लोग सीखेंगे। जब भी हम लोग फादर्स डे पे खुदा उनके कलाम को हम लोग सीखते हैं, उसमें आगे बढ़ते हैं, तो हर साल हम लोग अलग अलग तरीके से खुदा उनके कलाम के ऊपर चर्चा करते हैं और खासकर हम लोग अपने स्वर्गीय पिता परमेश्वर जिसका नाम पुराने नियम में यहोवा कहा गया है, उसके एट्रीब्यूट्स को याद करते हैं और उसी प्रकार से जिस प्रकार पिता परमेश्वर है उसी के एट्रीब्यूट्स को मनुष्य अपने जीवन में लागू करने की कोशिश करता है कि हम भी परमेश्वर जैसे एक अच्छे पिता बने। परंतु आज अजीजों हम लोग खुदा के कलाम से परमेश्वर पिता के विषय में नहीं परंतु प्रभु यीशु मसीह के सांसारिक पिता जिनका नाम यूसुफ था उनके विषय में आज कुछ बातों को करने के लिए जा रहे हैं।
यूसुफ से आप सब लोग बहुत अच्छे से वाकिफ हैं, आप हर कोई उनके बारे में बेहतर तरीके से जानते हैं। कुछ बातें मैं यूसुफ के विषय में आप सबके साथ करूंगा और उसके बाद हम लोग जोसेफ, जिसको इंग्लिश में जोसेफ कहा जाता है, उसकी 5 आइकॉनिक क्वालिटीज के विषय में हम लोग बात करेंगे और आज के कलाम को हम लोग समाप्त करेंगे। हम सब लोग जानते हैं कि प्रभु यीशु मसीह जो थे वो यूसुफ के वंश से थे और यूसुफ जो थे वो राजा दाऊद के वंश से ताल्लुक रखते थे। राजा दाऊद के बेटे सुलेमान, और सुलेमान के वंश को जब आगे हम लोग पढ़ते हैं तो उसके बाद मती 1 उसकी 16 में लिखा है, याकूब से यूसुफ, यूसुफ जो मरियम का पिता था और उससे प्रभु यीशु मसीह पैदा हुए। यानी प्रभु यीशु मसीह का जो ताल्लुक था वो दाऊद के घराने से था और वो संसारिक जो जनरेशन प्रभु यीशु मसीह को मिली वो यूसुफ के ही द्वारा मिली। यूसुफ जो थे वो प्रभु यीशु मसीह के बायोलॉजिकल फादर नहीं थे, परंतु क्योंकि परमेश्वर ने पुराने नियम में अपने लोगों को ये वाचा दे रखी थी कि यीशु की ठूठ में से एक डाली फूट निकलेगी और उसी में से मसीह उद्धारकर्ता तुम्हारे लिए आएगा, तो ये बात पूरी होना आवश्यक था कि दाऊद के ही घराने से प्रभु यीशु मसीह का जन्म हो। और जब समय पूरा हुआ तो उस समय में जो दाऊद के घराने का जो वारिस जो था वो प्रभु यीशु मसीह के पिता यूसुफ थे और उसी प्रकार प्रभु यीशु मसीह का जन्म इस दुनिया के अंदर हुआ। हम सब लोग जानते हैं कि प्रभु यीशु मसीह का जन्म कितनी अलौकिक तरीके से हुआ, जिसमें स्वर्गदूत ने आके मरियम से बात करी और परमेश्वर की उस बड़ी इच्छा को बताया। कुछ समय के बाद हम लोग देखते हैं, जो कि आज के कलाम में हमने सीखा, कि यीशु का जन्म इस प्रकार से हुआ कि जब उसकी माता मरियम की मंगनी यूसुफ के साथ हुई तो उनके इकट्ठा होने से पहले पवित्र आत्मा की ओर से गर्भवती पाई गई। और ये बात हम लोग बेहतर तरीके से जानते हैं क्योंकि लूका रचित सुसमाचार उसके पहले अध्याय में हम देख सकते हैं कि किस प्रकार से प्रभु यीशु मसीह के जन्म के लिए जिब्राइल फरिश्ते ने आके मरियम से बात करी। अब ये बात जो थी वो प्रभु यीशु मसीह के पिता यूसुफ को भी पता चली, अतः उसके पति यूसुफ ने जो धर्मी था उसे बदनाम नहीं करना चाहता था, उसे चुपके से त्याग देने का विचार भी कर दिया कि ये स्त्री तो पवित्र आत्मा की ओर से गर्भवती है और मैं नहीं चाहता कि स्त्री बदनाम हो, कहीं ऐसा ना हो कि स्त्री के ऊपर लोग एक अलग दृष्टि डाले, क्योंकि पुराने नियम में जो स्त्रियों का जो रोल था उसे कम दर्जे में आंका जाता था और ये एक बहुत ही बड़ी प्रॉब्लम रही पिछली हिस्ट्री के अंदर कि स्त्रियों के रोल को कम दर्जे से आंका जाता था। परंतु यूसुफ जो थे वो कि एक धर्मी पुरुष थे, उन्होंने इस बात को सोचा कि नहीं, मैं अपनी मंगेतर मरियम के नाम को किसी भी तरीके से खराब नहीं होने दूंगा और उन्होंने मरियम को चुपके से त्याग देने का विचार किया और उसके बाद एक गहरी नींद में वो चले गए। नींद में जाने के बाद प्रभु यीशु परमेश्वर की ओर से एक स्वर्गदूत ने स्वप्न में यूसुफ से बात कही और कहा, हे यूसुफ दाऊद के संतान, तो अपनी पत्नी मरियम को अपने यहाँ लाने से मत डर, क्योंकि जो उसके गर्भ में है वो पवित्र आत्मा की ओर से है, वो पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्योंकि वो अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा। इस बात को यूसुफ ने स्वर्गदूत के द्वारा पाया और उसने अपने मन के विचार को जो है वो बदल दिया और उसके बाद अपनी पत्नी मरियम को वो अपने घर में ले आया। एक बहुत ही अच्छा प्रदर्शन उसने अपनी धार्मिकता का करके दिखाया और परमेश्वर ने उसको आशीष इतनी बड़ी दी कि वो इस जगत के उद्धारकर्ता का संसारिक पिता बनने पाया और जिसको आज तक लोग याद रखते हैं। और विशेषकर आज के दिन में जब हम लोग 20 जून 2021 में खुदावन की इबादत को हम लोग कर रहे हैं, तो आज हम लोग यूसुफ के विषय में हम लोग सीखने के लिए जा रहे हैं। आज हम लोग खुदावन के कलाम से यूसुफ की कुछ बहुत ही महत्वपूर्ण क्वालिटीज के ऊपर आज हम लोग बात करेंगे। आज हम लोग बात करेंगे जोसेफ एंड आइकॉनिक फादर। यूसुफ एक ऐसा पुरुष, एक ऐसा पिता जिसने अपने कर्तव्य को परमेश्वर में बहुत अच्छे तरीके से निभाया। आज का कलाम विशेषकर तमाम पिताओं के लिए संबोधित है और हम प्रभु में प्रार्थना करते हैं कि हम सब पिता भी जो आज इस कलाम को हम लोग सुन रहे हैं, सीख रहे हैं, प्रभु के द्वारा इन आशीषों को हम लोग
पाएंगे। साथ ही साथ तमाम उन नए पिताओं के लिए जो कि अभी हाल ही में पिता बने हैं, आप भी खुदा के कलाम से इन गुणों को आप सीख सकते हैं, उसको अपना सकते हैं ताकि प्रभु की आप आशीष पाए। और साथ ही साथ तमाम वो पिता भी जो आने वाले समय में पिता बनने वाले हैं, आप भी खुदा के कलाम से इन बातों को सीख के खुदा के नाम को महिमा देंगे। और खासकर जबकि आज हम लोग हमारे MYF के बच्चों से हम लोग बात कर रहे हैं, अभी तो बच्चे छोटे हैं, परंतु आने वाले समय में वो भी, उनकी शादी होगी, वो पिता बनेंगे। अभी से जो कलाम का बीज हमारे बीच में बोया जाएगा, वो आने वाले समय बहुत आय से हमें फल देगा। आइए हम खुदा उनके कलाम को हम लोग शुरू करें। हम लोग यूसुफ के विषय में 5 तरीके से हम लोग सीखेंगे, 5 डायमेंशनल तरीके से हम लोग यूसुफ के विषय में सीखेंगे। पहली बात, जोसेफ was a righteous man in the eyes of God। यूसुफ जो था वो एक धर्मी मनुष्य था परमेश्वर की दृष्टि में। जोसेफ was a righteous man in the eyes of God। यूसुफ धर्मी मनुष्य था परमेश्वर की दृष्टि में। उस समय हो सकता है बहुत से लोग हों, दाऊद के घराने से भी कुछ बहुत लोग हो सकते हैं, परंतु परमेश्वर की नजर जो थी वो यूसुफ के ऊपर पड़ी। और वो इसीलिए पड़ी क्योंकि यूसुफ जो था वो परमेश्वर की दृष्टि में धर्मी गिना गया। हम इस बात को खुदा के कलाम से मत्ती यीशु समाचार 1 अध्याय उसकी 18 और 19 में भी हम लोग देख सकते हैं कि वो धर्मी मनुष्य था। और वो इतना धर्मी था कि उसने अपनी पत्नी को भी बदनाम नहीं करना चाहा, क्योंकि वो इस बात को जानता था, उसे पता था कि एक औरत की इज्जत क्या होती है। He was a righteous man। वो एक धर्मी मनुष्य था, ना केवल मनुष्यों की दृष्टि में परंतु सबसे बढ़कर परमेश्वर की दृष्टि में। आज ये बात हम सब के लिए बहुत इंपॉर्टेंट है कि हम लोग हो सकता है मनुष्यों की दृष्टि में धार्मिक हो, लोग हमें कहते हो कि हम बहुत धर्मी हैं, परंतु क्या हम लोग परमेश्वर की दृष्टि में धर्मी हैं? ये बात बहुत इंपॉर्टेंट है। और ये बात हमें यूसुफ के जीवन से सीखने को मिलती है, जो कि पहली बात हमने देखी, he was righteous man in the eyes of God। He did not had any premarital relations with Mary, क्योंकि वो धर्मी था परमेश्वर की नजरों में, और उसने विवाह से पहले कोई भी गलत संबंध मरियम के साथ उसने नहीं बनाया। चाहता तो बना सकता था, जब उसको अपने घर में ले आया तब भी उसके साथ बना सकता था, परंतु फिर भी उसने ऐसा काम नहीं किया। क्यों? क्योंकि वो परमेश्वर की दृष्टि में एक धार्मिक मनुष्य था। He knew the dignity of a woman। उसे एक औरत की इज्जत पता थी, उसे औरत की इज्जत प्यारी थी, और उसने अलग अलग रीति से अपने दिमाग का इस्तेमाल करके एक महिला की, अपनी पत्नी की इज्जत को बचाने की भी उसने कोशिश करी, परंतु परमेश्वर का प्लान उसके लिए कुछ और था। एक पहली बहुत इंपॉर्टेंट बात जोसेफ के लिए, he was a righteous man in the eyes of God। दूसरी बात, सेकंड पॉइंट, Joseph was an obedient husband in the eyes of Mary। Joseph was an obedient husband in the eyes of Mary। यूसुफ जो था वो एक आज्ञाकारी पति अपनी पत्नी के नजरों में था। जब हम लोग खुदावंद के कलाम को हम लोग पढ़ते हैं तो बहुत सी बार हम लोग यही सोचते हैं कि पत्नियों को पति के आज्ञाकारी होना है, अधीन होना है। बहुत अच्छी बात है, खुदावंद के कलाम में दी गई है, परंतु आज हम लोग खुदावंद के कलाम से इस बात के ऊपर भी दृष्टि डालें कि एक पति भी अपनी पत्नी के प्रति एक बहुत आज्ञाकारी मनुष्य रहा। Joseph was obedient in the eyes of Mary because he obeyed God's commandment। वो इसलिए आज्ञाकारी था अपनी पत्नी की दृष्टि में क्योंकि वो खुद आज्ञाकारी था परमेश्वर की दृष्टि में। He obeyed the commandments of God। He brought Mary and took care of her। जब वो मरियम को अपने घर वो ले आया, उसके बाद लाकर उसने उसकी सेवा टहल की। उसने जब तक मरियम ने प्रभु यीशु मसीह को जन्म दे दिया, उसने उसकी देख रेख करी। He was an obedient husband in the eyes of Mary। And the most important thing, after bringing her home, he never touched her। उसको घर लाने के बाद वो उसके पास तब तक नहीं गया जब तक वो पुत्र ना जनी। परमेश्वर द्वारा वो आज्ञाकारी था। परमेश्वर ने बोला था कि तू उस पुत्र
उस काम को करा। परमेश्वर ने उसे बोला था कि तू अपनी पत्नी को अपने यहाँ लाने से मत डर। उसने परमेश्वर की आज्ञा को मान के उस काम को किया। आने वाले समय में देखेंगे कि परमेश्वर उसे बोलते हैं कि तू यहाँ से मिस्र को चला जा। उसने परमेश्वर की आज्ञा को माना। आने वाले समय में फिर देखते हैं परमेश्वर बोला तो वापस हम अपने देश में आ जा। उसने परमेश्वर की आज्ञाओं को माना। और जो पुरुष परमेश्वर की आज्ञाओं को मानता है वो अपनी पत्नी की नजर के अंदर भी एक आज्ञाकारी पुरुष होता है। उसने जो भी फैसला किया परमेश्वर को हाजिर और नाजिर जान के किया। यही क्वालिटी आज जरूरी है कि हम पिताओं में भी होनी चाहिए। केवल एक तरफा हम लोग बात ना करें कि हम केवल चाहें कि हमारी पत्नियां ही हमारी आज्ञाकारी हो। बहुत जरूरी है कि एक पति को भी कि वो भी अपनी पत्नी का आज्ञाकारी हो। और जब पति परमेश्वर का आज्ञाकारी होगा तो पति जो है वो पत्नी का भी आज्ञाकारी होगा। दो बातें हमने यूसुफ के विषय में सीखी, तीन बातें और कह के आज के कलाम को समाप्त करते हैं। तीसरी इंपॉर्टेंट बात यूसुफ के जीवन से, he was a responsible citizen towards his nation. He was a responsible citizen towards his nation. यूसुफ जो था वो एक जिम्मेदार नागरिक भी था। अब ये बहुत इंपॉर्टेंट बात है तमाम पतियों के लिए, तमाम पिताओं के लिए विशेषकर, कि एक पिता होने के साथ साथ एक पिता एक अच्छा नागरिक भी हो, एक अपने देश का, अपने शहर का, जो भी सांसारिक जिम्मेदारी उसे मिली है। यूसुफ ने इस बात को भी प्रभु में रह के पूरा किया। और वो कब पूरा किया? जब हम लोग देखते हैं लूका रचित सुसमाचार 2 अध्याय उसकी 1 से लेके 5 आयत तक कि जब जनगणना हुई, जब नाम लिखाने की बात हुई, जब सेंसस हुआ, तो जब ये राज आज्ञा निकाली गई कि हर कोई अपने शहर में अपना नाम लिखवाने के लिए आए, तो यूसुफ इतनी दूर से नाम लिखवाने के लिए अपनी पत्नी के साथ आया। He was a responsible citizen towards the nation. अपने देश के प्रति वो एक जिम्मेदार नागरिक था। यदि हम लोग खुदा के कलाम को और गहराई से हम लोग पढ़ें, उसको सोचें, तो हम इस बात को देखते हैं कि यूसुफ के विषय में बहुत ज़्यादा बातें नहीं बताई गई हैं, परंतु यदि आप एक्स्ट्रा बिब्लिकल सोर्स की आप स्टडी करें तो आप यूसुफ के जीवन से बहुत कुछ सीख सकते हैं। उसके बारे में आप बहुत सी बातों को जान सकते हैं। और मैं प्रभु में इस बात का विश्वास करता हूँ कि अपना नाम लिखवाने के साथ साथ, क्योंकि वो एक आज्ञाकारी पुरुष था, 100% वो अपना जो टैक्स है ना, कर है, उसको भी दिया करता था। क्यों? क्योंकि रोमी जो सेना थी, रोमी शासन जो था, उसने ये टैक्स यहूदियों को पर लगवाया था। और मैं क्यों इस बात को दावे के साथ आपसे कह रहा हूँ, वो इसलिए कह रहा हूँ कि हम लोग देखते हैं जब प्रभु यीशु मसीह भी अपने चेलों के साथ अपनी सेवकाई में थे, और एक मौका आया था प्रभु यीशु मसीह के पास भी कि उन्हें भी अपना कर देना है। प्रभु यीशु मसीह अपना कर देने से नहीं चूके थे। उसने पतरस को बुला के ये आज्ञा दी कि तू जा, पानी में से एक मछली पकड़, उसको खोलेगा, उसके मुंह में से तेरे को एक सिक्का मिलेगा, और अपना भी और मेरा भी जाके तू कर चुका। और ये बात प्रभु यीशु मसीह में कहां से आई? ये बात प्रभु यीशु मसीह में उसके पिता के द्वारा मिली, क्योंकि उसने देखा हुआ यीशु ने कि उसका पिता भी अपने देश का, अपने राज्य का सही समय पे वो कर चुकाता था। प्रभु यीशु मसीह ने भी उस काम को पूरा करके दिखाया। आज ये बात आपके और मेरे लिए भी बहुत लाभकारी है और ये बहुत जरूरी है, विशेषकर तमाम पिताओं के लिए। आज यदि हम अपने देश के अच्छे नागरिक हैं और अच्छे नागरिक होने का अच्छा फर्ज हम लोग अदा कर रहे हैं, तो अजीजों याद रखें, हमारे बच्चे हमको देख रहे हैं। जब हम अच्छे नागरिक होंगे, हमारे बच्चे भी अच्छे नागरिक होंगे देश के, और प्रभु के नाम को महिमा देंगे। 3 बातें हुई यूसुफ के जीवन से। चौथी इंपॉर्टेंट बात यूसुफ के जीवन से जो हम लोग आज सीखने के लिए आए, जोसेफ was the protector of his family in the eyes of the society. Joseph was the protector of his family in the eyes of society. यूसुफ जो था वो अपने परिवार का एक अच्छा रक्षक था समाज की आंखों में। अपने परिवार का अच्छा रक्षक था समाज की आंखों में।
और बहुत सी बार उसने अपने परिवार की रक्षा करी। कुछ ऐसे उसने डिसीजंस लिए जिसके अंदर वो भागा नहीं, वो डरा नहीं, उसने अपने परिवार को सबसे पहला स्थान दिया और उनकी रक्षा करी। मत्ती रचित सुसमाचार 2 अध्याय 13 से लेके यदि हम लोग 26 तक हम लोग पढ़ते हैं तो इस बात को देख सकते हैं कि यूसुफ जो है वो अपने परिवार के साथ मिस्र में है। वहां से उसको आज्ञा मिली कि अब जो हेरोदेस जो है, जो प्रभु यीशु को मारना चाहता था, अब वो मर गया, तो वापस अपने देश में आ जाए। जब वो वापस आया तो उसको मालूम पड़ा 22 अध्याय में कि अरखिलाउस अपने पिता हेरोदेस की जगह यहूदिया पर राज्य कर रहा है, तो वो वहां जाने से डरा, because he was protected and he was concerned about his family. उसे अपने परिवार की रक्षा करनी थी, वो वहां जाने से डरा। उसने स्वप्न में परमेश्वर से चेतावनी पाकर वो गलील प्रदेश में चला गया और नासरत नामक नगर में जा बसा। और उसके बाद तो खुदा उनके कलाम, उसका वचन भी पूरा हुआ जो कहता है कि प्रभु यीशु मसीह नासरी कहलाया। He protected his family at all times. वो परेशानी को आते देख, दुख को आते देख या फिर खतरे को आते देख भागा नहीं। ये बात जरूरी है तमाम पिताओं के लिए। Are we a good protector of our family? क्या हम लोग एक अच्छे अपने परिवार के रक्षक हैं? हो सकता है हम अपने परिवार के अच्छे प्रबंधक हों। We are good at managing our families, but are we a good protector of our family in the eyes of society? यदि है तो प्रभु का धन्यवाद हो, यदि नहीं है कोई बात नहीं। आज से ही हम इस बात को सोचें, इस बात के ऊपर विचार करें और यूसुफ की तरह अपने जीवन को हम लोग जीना शुरू कर दें। पांचवी और अंतिम बात जो यूसुफ के जीवन से आज हम लोग सीखने के लिए आए हैं वो ये है, जोसेफ was a concerned father in the eyes of his son, that is Jesus Christ. Joseph was a concerned father in the eyes of his son Jesus. यूसुफ जो थे वो अपने पुत्र की दृष्टि में एक चिंतित पिता थे, एक चिंतित पिता थे। He had concern for his son. उसे अपने पुत्र की चिंता थी। He was concerned about all the rites and rituals being a Jewish person. उसे चिंता थी क्योंकि हम यहूदी हैं तो मेरे बेटे का भी 8वें दिन खतना होना है, मुझे अपने बच्चे को मंदिर में लेके जाना है। He was concerned regarding these things. He was concerned regarding his education. He was concerned regarding everything he need. उसने प्रभु यीशु मसीह को हर रूप में सक्षम बनाया। यदि हम लोग लूका रचित सुसमाचार उसका 2 अध्याय और उसकी 52 आयत को पढ़ते हैं तो वहाँ पे लिखा है, और यीशु मनुष्य परमेश्वर के अनुग्रह में बढ़ता गया। और मनुष्य का अनुग्रह किस प्रकार आया? वो आया उसके परिवार के द्वारा, जब उसके माता पिता ने प्रभु यीशु मसीह को एक अच्छी शिक्षा दी, प्रभु यीशु मसीह की तमाम जरूरतों को पूरा किया और उसको एक समाज में एक अच्छा इंसान बनाने में मदद करी। He was concerned every time। और एक बहुत ही इम्पोर्टेंट बात हम यूसुफ के कंसर्न की हम लोग देख सकते हैं जो कि हमें मिलती है लूका रचित सुसमाचार उसके 2 अध्याय में, कि जब 12 साल की उम्र में प्रभु यीशु मसीह को मंदिर वो लोग लेके गए, उसके बाद जब प्रभु यीशु मसीह मंदिर में ही रह गए थे, प्रभु यीशु मसीह की माता और पिता एक साथ आए। उन्होंने सोचा कि प्रभु यीशु मसीह हमारे दूसरे रिश्तेदार हैं उनके साथ आ रहे होंगे, परंतु जब ऐसा नहीं हुआ तो 3 दिन तक ढूंढते ढूंढते वो लोग प्रभु यीशु मसीह को उन्होंने आके मंदिर में पाया। 3 दिन तक ढूंढते रहे। अगर कंसर्न नहीं होता तो एक ही दिन ढूंढने के बाद बोलता कि अब तो खो गया, अब नहीं मिलेगा, परंतु नहीं। He was concerned about his son. Now this is a question for you and me. Are we concerned about our children? क्या आज हम अपने बच्चों के प्रति चिंतित हैं? Are we concerned about their education? Are we concerned about their life? Are we concerned about what they are doing in their life? यदि ऐसा है तो प्रभु के अंदर आप बहुत आशीषित पिता हैं। यदि ऐसा नहीं है तो अजीजों आज से ही अपने बच्चे के ऊपर ध्यान देना शुरू करें। एक अच्छा पिता का हम लोग एग्जाम्पल सेट करें यूसुफ के समान, जिसने एक बहुत ही अच्छे पिता होने का एग्जाम्पल इस बाइबल के अंदर और हम सब के लिए एक आदर्श पिता का एग्जाम्पल उसने सेट किया। आज खुदा के कलाम से हमने मात्र
20 से 25 मिनट में हमने यूसुफ के विषय में 5 बातों को हमने सीखा। हो सकता है हमने इन बातों को पहले भी हमने पढ़ा होगा, उसको जाना होगा, परंतु आज एक अलग दृष्टिकोण से आज हमने जब खुदावंद के कलाम को सीखा है, तो हमारी यही प्रार्थना है खुदावंद का ये कलाम हम सबके जीवन में बहुतायत से फल लेकर आए। और याद रखें हमेशा यूसुफ को, जोसेफ being an iconic father, he was a righteous man in the eyes of God. He was an obedient husband. He was a righteous man in the eyes of God. परमेश्वर की दृष्टि में एक अच्छा व्यक्ति. He was an obedient husband in the eyes of his wife. पत्नी के नजरों में एक आज्ञाकारी पति. He was a responsible citizen in the eyes of his nation. अपने देश के प्रति एक जिम्मेदार नागरिक. चौथी बात, he was a protector of his family. परिवार का एक अच्छा रक्षक. और अंत में he was a concerned father. आज हम प्रभु से यही प्रार्थना करें कि हम सब जो पिता हैं, विशेषकर आज फादर्स डे पे खुदावंद की इबादत को हम लोग अटेंड कर रहे हैं. खुदावंद हम में से हर एक के जीवन में ये क्वालिटी बख्शे, ऐसी कुव्वत भरे कि हम अपने जीवन में यूसुफ के समान एक अच्छे और आदर्श पिता बने और खुदावंद की आशीष को पाए. खुदावंद हम सबको बहुतायत से आशीष दे. देव तुम्हारा आशीर्वाद दे. आइए हम लोग अपनी आंखों को बंद करें, सर को झुकाएं और हम लोग दुआ. आसमान और जमीन के मालिक खालिक हमारे जीते मेहरबान खुदावंद, एक बार फिर से हम आपके निहायत शुक्रगुजार हैं इस मुबारक समय के लिए. धन्यवाद ही खुदावंद इस कलाम के लिए जो कि आपकी अगुवाई में आज हमने सीखा, और वचन का बीज जो आज हमारे बीच में बोया गया, हम में से हर एक के जीवन में बहुतायत से फल लेकर आए. हम विशेष प्रार्थना अपनी प्रिय कलीसिया वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च कल्याण के लिए करते हैं. धन्यवाद ही खुदावंद कि आपने इस कलीसिया को पिछले 100 सालों से ज़्यादा संभाला है और बहुतायत से अपनी महिमा के लिए आपने इस्तेमाल किया. आपका हम धन्यवाद देते हैं. हम जानते हैं इस बात को ही खुदावंद इस कलीसिया के द्वारा बहुतायत से लोगों ने अपने जीवन में आशीष को पाया है, आपकी नज़दीकी को महसूस किया है. खुदावंद हम आपसे विनती करते हैं कि आने वाले समय में भी ये कलीसिया आपके राज्य के लिए बढ़ती जाए और विशेषकर आपके पुत्र प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन के लिए अपने आप को तैयार कर सके. हम अपने सीनियर पासवान रेवरेंड मिसेस एसपी आले मैम के लिए प्रार्थना करते हैं. धन्यवाद है खुदावंद कि आपने ये जिम्मेदारी खुदावंद आपने उनको कलीसिया के दी, उसे आपके नाम में पूरा कर सके और सभी के लिए बाईस से बरकत हो और आपका नाम महिमा पाए. खुदावंद मैं प्रार्थना हमारे असिस्टेंट पास्टर स्वप्निल के लिए करते हैं. खुदावंद आपकी आशीष उनकी में बनी हो, अपनी महिमा के लिए और ज़्यादा इस्तेमाल करें और ज़्यादा अपने वचन की गुण और भेद की बातों से आप उन्हें परिपूर्ण करें कि आपका नाम महिमा पाए. हम अपने एम्बायर के तमाम बच्चों के लिए, विशेषकर एम्बायर प्रेसिडेंट मिस्टर सैमुअल और उनकी पूरी टीम के लिए प्रार्थना करते हैं. खुदावंद आपकी आशीष सबके साथ बनी हो. जितने लोगों ने खुदावंद आज के कलाम को अटेंड किया है, आपकी आशीष हर एक के साथ हो. विशेषकर हम प्रार्थना तमाम पिताओं के लिए करते हैं और खुदावंद आपकी आशीष हर एक पे चाहते हैं. विनती करते हैं कि अपने जीवन में वो एक अच्छे पिता बने और केवल आपके नाम को इज्जत जलाल महिमा दें. ये 5 बातें जो आज हमने आपके कलाम से सीखी हैं, उनमें से हर एक के जीवन में बहुतायत से फल लाए और खुदावंद आपका नाम महिमा पाए. हम सबको बहुतायत से आशीष दें. मसीह यीशु के मुबारक नाम में इस प्रार्थना को मांग लेते हैं. दया से सुनिए, कबूल कर लीजिए. आमीन. थैंक यू सो मच. खुदावंद आप सबको बहुतायत से आशीष दें. सबको जय मसीह की. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजच्या वचनाबद्दल हम फिर से शुक्रिया अदा करते हैं पासवान अनुग्रह पीटर सर का, और प्रभु से विनती करते हैं कि आपकी सेवा विशेषतः जो दिल्ली कॉन्फ्रेंस में है वो बहुताई से आशिषित होवे. यावेळेला आपण पुढे जाणार आहोत. त्याच्या अगोदर एक माझी इच्छा आहे की मी MYFला विशेष प्रकारे ह्या सर्व भक्तीसाठी धन्यवाद द्यावे. सो नाउ आय विल रिक्वेस्ट मिस्टर सॅम्युअल टू कम इन द फ्रंट अँड स्टँड हियर. ते आपले प्रेसिडेंट आहेत, सेक्रेटरी
M-Wife Secretary, M-Wife Treasurer, और बाकी के जो सदस्य हैं, मिस्टर सैमसन समुद्रे इनके गाइड हैं, लेकिन बिकॉज ऑफ द रिस्ट्रिक्शंस, जो रिस्ट्रिक्शंस हैं कि ज़्यादा लोग इकट्ठा नहीं हो सकते, इसके कारण वो नहीं आ सके। तो बाकी के M-Wife के सदस्यों को विनती है कि आप आगे आएँ, जो बहुत सारे हैं लेकिन आज की भक्ति के लिए वो आए हैं, और जो अपने घरों में हैं हम उनका भी शुक्रिया ज़रूर अदा करने वाले हैं। शायद आप जर मला वाटतं की तुम्ही दिसणार नाही, तर इकडे येता का, जरा इकडे येता का, इकडे या। आपण ह्या M-Wife प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत। आणि यावेळेला आपले तरुण पाळक साहेब जे M-Wife नेहमीच सहाय्य करते असतात, त्यांनाही मी समोर बोलवते। आपण या सर्वांसाठी टाळ्या वाजवूया। थँक्यू व्हेरी मच। और मी प्रभूला विनंती करते की इथून पुढे देखील M-Wife द्वारे या मंडळीची सेवा व्हावी। हे आमचे आधारस्तंभ तर आहेत, आमचे लीडर्स देखील होणार आहेत, कारण मी जेव्हा इथे 25 वर्षापूर्वी होते, M-Wife असलेले मुलं मुली आज पास्टेट कमिटी कॉन्फरन्समध्ये आहेत, रिजनल कॉन्फरन्स आणि जनरल कॉन्फरन्सपर्यंत जात आहेत, आणि त्याबद्दल मला खरोखर फार आनंद वाटतो। तर ह्या M-Wife देखील आपण अशीच प्रार्थना करूया की लीडरशिपमध्ये ते तयार होतील। आता तयार आहेतच, परंतु पुढचे 60 वर्ष 70 वर्ष ते प्रभूच्या सेवेमध्ये राहतील आणि ह्या मंडळीची सेवा करतील। थँक्यू M-Wife, थँक्यू। इथून पुढची भक्ती परत M-Wife हातात। M-Wife पितृदिन निमित्त एक मनोगत लिहिले आहेत। मी LC श्रीवास्तव हिला विनंती करते की तिने पुढे यावे व आपले मनोगत व्यक्त करावे। सर्वांना ख्रिस्तात सलाम आणि थँक्यू मॅगी मला इथे बोलण्याची संधी दिली। आज पितृदिन, फादर्स डे, पण हा एकच दिवस वडिलांचा नसून वडिलांमुळे आपला प्रत्येक दिवस असतो आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक लहान मुलाची जबाबदारी ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते। त्याचे संगोपन, त्याच्यावरचे संस्कार, त्याची जडणघडण ही संपूर्ण जबाबदारी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते। परंतु आई आणि वडील हे दोन या कार्यासाठी मुख्य घटक असतात। आई आपले जीवन घडवत असताना तिच्या मायेने आपल्याला स्नेह आणि प्रेम शिकवते, परंतु वडील हे नकळतपणे त्यांच्या मायेने आपल्याला आपले जीवन घडवायला शिकवत असतात। प्रत्येकाच्या आयुष्यातील त्यांच्या वडिलांचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते आणि ते स्थान टिकून ठेवण्यासाठी वडील आयुष्यभर झटत असतात। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्यांची वडिलांची भूमिका ही आपल्याला वेगवेगळी दिसते। कधी ते रागावतात, कधी चिडतात, पण आपली भूक आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी कायम तेच मेहनत घेत असतात। परंतु हे वडिलकीचे सुख प्रत्येकाला मिळतेच असेही नाही। जेव्हा आपल्याला नकळतपणे ठेच लागते तेव्हा आपण आई गं असाच शब्द बोलतो, परंतु जेव्हा एखादी धक्कादायक गोष्ट आपल्या समोर येते किंवा आपल्याला कोणती आश्चर्य वाटणारी गोष्ट कळते तेव्हा आपण बाप रे हाच शब्द उच्चारतो। त्यामुळे वडील ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त आपल्या वर्तमानाचा विचार न करता आपल्या भविष्यासाठी झटत असतात। मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायला आवडेल। एक मुलगा असतो, तो मुलगा परदेशात जातो, खूप शिकतो, मोठा ऑफिसर होतो व पुन्हा भारतात परत येतो। ज्यावेळेस तो भारतात परत येतो तेव्हा त्याला त्याच्या घरी जाण्याची फार ओढ लागलेली असते, परंतु त्याचे कंपनीचे लोक त्याला एअरपोर्टवरच घेरतात, तिथे त्याचा खूप मोठा सत्कार करतात।
आणि त्यानंतर एका सजवलेल्या गाडीत बसून त्याची मिरवणूक काढतात. ती मिरवणूक एका 5 स्टार हॉटेलजवळ येऊन थांबते. त्यामुळे त्या साहेबांना सर्वजण विनंती करतात की साहेब आज इथेच थांबा. साहेब गाडीतून उतरतात. आजूबाजूला सर्वजण फुले उधळत असतात. ते दृश्य फार बघण्यासारखे असते. साहेब हळूहळू दरवाजाजवळ येतात. हॉटेलच्या दरवाजात डोअरकीपर उभा असतो. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मुजरा करण्याचे तो काम करत असतो व त्या साहेबांना देखील मुजरा करण्यासाठी तो मान खाली करतो, मुजरा करतो व साहेब पुन्हा आत जातात. साहेब आत जातात तसेच वीज चमकावी तसे ते चमकतात व पुन्हा दरवाजाजवळ माघारी येतात. ते त्याच क्षणी माघारी येतात. खाली मान झुकवलेल्या वडिलांनी मान वर केलेली असते व दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून फार रडतात. कारण नकळतपणे त्या साहेबांच्या तोंडून उच्चार निघालेला असतो, बाबा तुम्ही इथे. त्या क्षणी तेव्हा सर्वांना कळते की तो डोअरकीपर हा एक डोअरकीपर नसून त्याच मुलाचा बाप असतो. आणि हा बाप आयुष्यभर त्या मुलाला पैसे पाठवण्यासाठी, त्याने शिकून खूप मोठं होण्यासाठी एका डोअरकीपरची नोकरी करत असतो. आणि आज त्याने त्याच मुलाला सर्वांसमोर झुकून मुजरा केलेला असतो. आपल्याला यातून कळेल की यात सर्वश्रेष्ठ कोण, एक बाप की एक मुलगा, एक नोकर की तो डोअरकीपर, की एक साहेब की तो ऑफिसर. थँक्यू. मी एलसीला थँक्यू बोलते एवढं सुंदर मनोगत दिल्याबद्दल. यावेळेस दानार्पण होईल. दानार्पण होत असताना MYF तर्फे एक विशेष गीत होईल. सर्व मंडळीला विनंती आहे की त्यांनी आपले जागेवर उभे राहावे. Hello check. 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 Hello check.
आज फादर्स डे आहे. MYFने तो साजरा केलेला आहे. आपल्यामध्ये 3 पिता उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं या प्रार्थनेच्या वेळेला. मिस्टर चक्रनारायण, मिस्टर कॅम्बल आणि मिस्टर मनतोडे, आपले फायनान्स कमिटी चेअरपर्सन, सेक्रेटरी आणि आपले चर्चेचे सदस्य. आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. हे देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो की या पितृदिनाच्या निमित्त तू आम्हाला एकत्रित आणलंस. आणि बाप्पा, तुझ्या सेवेकरिता जे आवश्यक आहे ते दान आम्ही आमच्या अत्यल्प अशा मिळकतीतून तुला देऊ केलेला आहे. ह्या दानाचा तू स्वीकार कर, आशीर्वादित कर. त्याद्वारे तू आपली सेवा करून घे. देणाऱ्या प्रत्येक हाताला आशीर्वादित कर. आणि प्रभू, आमचे पिता जे कमवतात, आमची माता जी देखील कमवते आणि उत्तम रीतीने काटकसरीने तुझ्या दानभंडारासाठी जे काही हे पती पत्नी आमचे माता पिता जमवतात, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज ऑनलाईन आणि त्याचप्रकारे जे या भक्ती मंदिरात आहेत, त्या तुझ्या प्रत्येक भक्ताला आणि विशेषतः पित्याला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आम्हाद्वारे आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव सदोदित व्हावं, आम्ही त्याच्या आज्ञेत राहावं. त्याचप्रकारे आमच्या जगिक पित्याचा सन्मान करावा, यासाठी की आम्हाला आमचं वतन या ठिकाणी आणि स्वर्गात मिळावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सिद्ध कर. प्रत्येक पित्याला तू आशीर्वादित कर. आणि सगळ्यांना रिप्रेझेंट करण्याकरिता जे आज पितासमोर आलेले आहेत, प्रभू त्यांनाही तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव स्वभाव याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे उपस्थित असलेल्या आम्हा प्रत्येकांसमवेत, आमच्या प्रियजनांसमवेत विशेष प्रकारे केवळ ह्याच मंडळीच्या नव्हे परंतु सर्व जगतातील जे पित्याचे कर्तव्य पार पाडित आहेत, अशा सर्व पित्यासमवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मना
MYF तर्फे सर्व पितांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.